महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। वाढत्या इंधन दरांमुळे एसटी महामंडळाला तब्बल 410 कोटींचं नुकसान सहन करावं लागतंय। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि या आर्थिक तोट्यावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात परिवहन मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। 3 वेळा डिझेलची झालेली दरवाढ एसटीसाठी लागणाऱ्या विविध जे स्पेअर पार्ट्स आहेत किंवा टायर आहे, ट्यूब आहे किंवा इतर काही वस्तू ज्या आहेत त्यामध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे एसटी महामंडळाला डिझेलच्याच माध्यमातून 310 कोटी रुपयाचा वार्षिक फटका बसलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटीची दरवाढ ही आजपर्यंत आम्ही केली नाही, पण भविष्यात ही करावी लागू शकते। मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी मी या विषयावर चर्चा करेन आणि अंतिम निर्णय आम्ही पुढील आठवड्यात घेऊ।